आजकाल जवळपास 100 पैकी 80% लोकांना केस गळणे आणि सोबतच टक्कल पडण्याच्या समस्येमुळे खूप जास्त प्रमाणात टेन्शन येत असतं. आणि म्हणूनच आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक खास असा उपाय घेऊन आलेले आहे, जो फक्त 10 दिवस वापरल्याने तुमचे केस गळणं पूर्णपणे कमी येईल. आणि सोबतच जर तुमचे केस खांद्यापर्यंत असतील तर ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी देखील हेल्प होईल. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर माझ्या सांगितलेल्या पद्धतीने हा उपाय फक्त तुम्ही 10 दिवस तुमच्या केसांवरती ट्राय करून बघा. जर तुम्हाला याचा परिणाम किंवा रिझल्ट जर भेटला नाही ना, तर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. मी तुम्हाला दुसरी रेमेडी नक्की सजेस्ट करेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील खात्री होईल की आपला हा उपाय खरोखरच केसांसाठी काम करतो. जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील आणि निस्तेज असतील, केसांमध्ये खूप जास्त कोंडा असेल, तर आपला हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला 10 ते 12 दिवसांमध्ये अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आपला हा उपाय बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं 1 ते 2 इंच एवढा आल्याचा तुकडा लागणार आहे. जे अद्रक आहे ते आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असतंच, आणि बरेच लोक हेच अद्रक चहामध्ये किंवा मग मसाल्यामध्ये वापरत असतात. पण बऱ्याच लोकांना हे माहीतच नाहीये की आलं हे आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे आणि आपल्या केसांच्या बऱ्याच समस्या याच्यामुळे हळूहळू कमी होतात. कारण आल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे आपल्या केसांसाठी खूप जास्त हेल्पफुल असतं. यासाठी तुम्हाला जास्त आलं वगैरे घेण्याची देखील गरज नाहीये. फक्त 50 ते 100 ग्रॅम एवढंच आलं तुम्हाला घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ते स्वच्छ असं धुवून घ्या. आता धुवून घेतल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवते ना, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला एखाद्या किसणीच्या साहाय्याने आपलं जे काही आलं आहे ना, ते व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. जर तुमच्या केसांची वाढ थांबलेली असेल तर आपला हा उपाय केसांच्या वाढीसाठी खूप जास्त मदत करेल. त्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. बघा मैत्रिणींनो, जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा झालेला असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प अगदी ऑइली झालेलं असेल, ज्यामुळे स्कॅल्पमध्ये खाज येत असेल, तर आलं तुमच्या ह्या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी हेल्प करत असतं. ज्या लोकांनी पार्लरमध्ये जाऊन खूप जास्त पैसे खर्च केले, वेगवेगळे शॅम्पू बदलून पाहिले, तरी देखील त्यांना काहीच जर परिणाम मिळाला नसेल ना, तर त्यांनी फक्त माझ्या सांगितलेल्या पद्धतीने आपला हा उपाय 2 ते 3 महिने वापरून बघा. आणि त्यानंतर तुम्हाला 100 नाही तर अगदी 101% आपल्या या रेमेडीचे रिझल्ट दिसतील. बघा, ही रेमेडी मी देखील माझ्या केसांवरती स्वतः अप्लाय केलेली आहे आणि माझ्या केसांमधील जो काही कोंडा होता, सोबत ऑइली स्कॅल्पची जी काही समस्या होती ना, ती आता जवळ कमी झालेली आहे. आणि त्यामुळेच हा उपाय मी तुमच्यासोबत देखील शेअर करत आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता, मी सगळं काही आलं व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे. आणि किसून घेतल्याच्या नंतर आपल्याला महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे आता याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, रस काढताना तुम्ही एखाद्या गाळणीच्या साहाय्याने रस काढू शकता किंवा मग तसं करायचं नसेल तर एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये सगळं काही किसलेलं आलं ॲड करा आणि त्यानंतर व्यवस्थित असा याचा रस काढून घ्या. आता बघा, इथं रस काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, जो काही आल्याचा रस आहे ना, त्याचा कलर बघा आणि त्याच्यामध्ये जी काही पोषक तत्व आहेत ना, ती आपल्या स्कॅल्पसाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्पफुल ठरणार आहेत. आता इथं रस काढून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत, ज्यामुळे आपलं हे जे सिरम आहे किंवा आपला हा जो आल्याचा रस आहे ना, तो अधिक जास्त शक्तिशाली आणि प्रभावशाली होईल आणि आपल्या केसांवरती याचे खूप छान असे रिझल्ट आपल्याला भेटतील. आणि हा जो आल्याचा रस आहे, तुम्ही असा देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता, कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला आपल्या केसांवरती मिळत असतात. जर तुमचा स्कॅल्प खूप जास्त प्रमाणावरती ऑइली झालेला असेल आणि त्यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये आणि सोबतच तुमच्या हेअर्समध्ये खूप जास्त प्रमाणावरती घाण साठलेली असेल, तर फक्त 1 ते 2 वेळा हा आल्याचा रस तुमच्या केसांवरती अप्लाय करून बघा. तुम्हाला अगदी सगळ्या काही समस्येपासून सुटका मिळेल. आता त्यानंतर याच आल्याच्या रसामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा असा घटक ॲड करणार आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल. बघा, जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल याच्यामध्ये ॲड करता, तेव्हा आपलं हे जे काही सिरम आहे ना, ते अगदी दुप्पट ते तिप्पट पटीने पॉवरफुल होतं. व्हिटॅमिन ई हे आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणावरती फायदेशीर असतं, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतं. आणि सोबतच जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात पातळ झालेले असतील, तुमचं स्कॅल्प दिसायला लागलेलं असेल किंवा मग तुमच्या केसांची जर वाढ होत नसेल, तर हा उपाय तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त प्रमाणावरती हेल्प करत असतो. बघा, आपल्याला याच्यामध्ये फक्त एकच व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ॲड करायची आहे आणि जर का तुमच्या केसांची लेंथ खूप जास्त असेल तर तुम्ही 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल याच्यामध्ये ॲड केले तरी देखील चालू शकतं. आणि जर का तुमच्याकडे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूलच अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी याच्यावरती तुम्हाला दुसरा उपाय देखील नक्की सजेस्ट करेल. त्यानंतर आपले दोन्ही घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्या.
बघा, याला मिक्स होण्यासाठी थोडासा टाइम लागतो, पण जर का तुम्ही 2 ते 3 मिनिटं याला कंटिन्यू व्यवस्थित हलवत राहिला, तर हे अगदी इझिली एकमेकांमध्ये मिक्स होतं. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल. बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं खोबऱ्याचं तेल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपले केस अगदी स्मूथ होतात, शायनी होतात आणि सोबतच चमकदार दिसण्यासाठी हेल्प होते. इथं तुम्ही बघू शकता साधारणतः 1 चमचा एवढं खोबऱ्याचं तेल मी या सीरममध्ये ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला खोबरेल तेल वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्या जागेवरती मस्टर्ड ऑइल किंवा मग ऑलिव्ह ऑइलचा देखील वापर करू शकता. बघा, आता ऑइल मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही सीरम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ते केसांवरती कसं लावायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सीरम अप्लाय करण्याच्या अगोदर तुमच्या केसांना डिटँगल करून घ्या आणि त्यानंतर एखाद्या ड्रॉपरच्या मदतीने आपलं सगळं काही सीरम केसांच्या मुळांवरती अप्लाय करून घ्या. जर सीरम शिल्लक राहिलं तर तुम्ही केसांच्या लांबीवरती देखील अप्लाय करू शकता. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा. जास्त जोर वगैरे लावून मसाज करू नका, यामुळे तुमचे केस डॅमेज होण्याचे चान्सेस वाढत जातात. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते अगदी 40 ते 50 मिनिटांसाठी तुमच्या केसांवरती असंच राहू द्या. कारण यामध्ये काय होतं की आल्यामधील सोबतच व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमधील आणि कोकोनट ऑइलमधील जी काही पोषक घटक असतात ते आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे आपले केस मजबूत होण्यासाठी हेल्प होते. आणि बघा, आपलं हे जे काही सीरम आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. पण 2 ते 3 दिवसानंतर हे खराब होतं, त्यामुळे पुन्हा नवीन बनवा आणि नवीन बनवून वापरण्यासाठी सुरुवात करा. आठवड्यामधून किमान एकदा किंवा मग 2दा आपला हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सतत जर तुम्ही हा 3 महिने ट्राय केला तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवतील. आता बघा, सीरम अप्लाय केल्याच्या नंतर 40 ते 50 मिनिटांनी तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. पण तो कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू घ्यायचा आहे, पण तो डायरेक्ट केसांवरती अप्लाय अजिबात करायचा नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये शॅम्पू काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण तयार केलेला 2 ते 3 चमचे एवढा आल्याचा रस घालायचा आणि त्यानंतर 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी ऍड करायचं. व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्स करायचं आणि त्यानंतर हा जो शॅम्पू आहे याने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. पहिल्यांदा शॅम्पू केसांवरती अप्लाय करायचा, व्यवस्थित 2-3 मिनिटं मसाज करायचं आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने किंवा मग कोमट पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आणि इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका, कारण यामुळे तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय होतील आणि सोबतच फ्रिझी होतील. सतत 21 दिवस तुम्ही आपली ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट तुम्हाला भेटतील ना ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबातच विसरू नका. आणि त्यासोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्या लोकांना कोंड्याची आणि सोबतच हेअरफॉलची समस्या खूप जास्त प्रमाणावरती सतावत असेल. बघा मैत्रिणींनो, आपली ही रेमेडी तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये नक्की समाविष्ट करा, कारण याचे 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत. बाय.